आपण प्रतिक्रिया आता बघितलेली आहे। जाहीरनाम्यामध्ये जे होतं ते सगळी कामं पूर्ण करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सत्तेत जातात, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, निश्चित पद्धतीने आनंदाचा क्षण आहे, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव आहे। एक मोठी जबाबदारी आमच्या पक्ष नेतृत्वाने आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी माझ्यासारखा एक तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या खांद्यावर टाकलेली आहे। मी माझ्या कृतीतून, शब्दापलीकडे कृतीतून माझ्या महाराष्ट्राला आणि माझ्या हिंदू समाजाला जितकी ताकद देऊ शकीन, जेवढे प्रगती करू शकीन, जेवढं सुरक्षा देऊ शकीन, ते निश्चित पद्धतीने माझ्या पदाचा वापर त्यासाठी करेन। यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसांनी जी जबाबदारी तुम्हाला दिली त्या संदर्भात तुम्ही तुमच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे। आता तुम्ही हिंदुत्व या शब्दाचा पुनरुल्लेख केला, या पुढील काळात देखील तुम्ही त्याच प्रकारे तुमची जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहात। मला शेवटी हे सरकारच हिंदुत्वाचे विचाराचं आहे। हिंदू समाजाने आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आज आम्ही सगळेजण शपथ घेऊ शकलो, आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षण आम्ही हिंदू समाजाला जेवढी काय त्यांची सेवा करू शकू, जेवढं काय त्यांची सुरक्षा देऊ शकू, त्यांना आमच्या या भगवादारी राज्यामध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे। कुठलेही जिहादी मानसिकतेचा कोणीही त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये, असं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे। आमचं सरकार हे हिंदू समाजाचे कवच म्हणून काम केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या शब्दापलीकडे कृतीतून काम करणार। यापूर्वी देखील तुम्ही कोकणासाठी मोठं काम केलेलं आहे, या पुढील काळात सिंधुदुर्गासाठी तुमचा विशेष काय रोडमॅप असणार आहे? बघा, शेवटी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आम्ही, आमचे वडील असतील, आमचं कुटुंबीय असतील, आमचे रवी चव्हाण साहेब असतील, आम्ही केसरकर जी असतील, सगळ्या जणांनी सिंधुदुर्गची सेवा त्यांच्या पद्धतीने केलेला आहे। या सगळ्या माझ्या वरिष्ठांचं काम आणि विचार मी माझ्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। हे होतं आपलं